कोल्हापूर जिल्ह्यातील गाव नकाशावरील आणि सर्वे नकाशावर स्पष्ट नोंद असलेले शासकीय आणि पाणंद रस्ते म्हणजे सार्वजनिक मालमत्ता आहे. मात्र अतिक्रमणधारकांना प्रशासन पाठीशी घालतंय. त्यामुळे पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने 6 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मात्र या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राज्यातील सर्व पाणंद रस्ते खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. पण अनेक ठिकाणी गाव नकाशावर नोंद असलेल्या रस्त्यांवर धनदांडग्यांनी अतिक्रमण केली आहेत. राजकीय वरद हस्तामुळे ही अतिक्रमण काढली जात नाहीत. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाता येत नाही. त्यातून अनेक शेतकऱ्यांची घुसमट होतीये. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व पाणंद रस्ते खुले करावेत. गाव नकाशावर ज्या रस्त्यांची नोंद आहे ते रस्ते कुणाच्याही तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अतिक्रमण मुक्त करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी 6 मे पासून महाराष्ट्र राज्य शिवपाणंद चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मात्र या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही. हा प्रश्न तालुका स्तरावर असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातलेलं नाही. तर दुसरीकडे हा प्रश्न जिल्हा प्रशासनाने सोडवावा असं तहसील विभागाचं म्हणणं आहे. त्यामुळे हा प्रश्न सीमावादात अडकल्याचा आरोप कृष्णा जाधव यांनी केलाय. सर्व बेकायदेशीर अतिक्रमणधारकांना नोटीस द्यावी आणि त्यानंतर अतिक्रमण मोहीम राबवावी. सार्वजनिक रस्ते अडवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याच्या हद्दी निश्चित कराव्यात असं कृष्णा जाधव यांनी सांगितलं. रस्ता बंद करण्याचे अधिकार न्यायालयाने दिलेले नसतानाही न्यायप्रविष्ट प्रकरणांचा चुकीचा अर्थ लावून अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनात बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णा पाटील, मारुती खाडे यांच्यासह शेतकरी सहभागी झालेत.